आमच्यात गावाकडे सकाळी उठल्याबरोबरची सगळी पारुशी कामं झाली की पहिल्यांदा चहा बनतो, लगेचच स्वयंपाकाची तयारी, कारण नाश्ता बनत नाही, भाऊंना लवकर जेवायला लागतं, परत त्यांना शेतात जायचं असतं. आज जरासं महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे बाहेर जायचंय. काय काम आहे ते मी पुढे तुम्हाला सांगतेच. इकडे माझी कणिक मळून होते, इकडे श्री आणि आजोबांच्या गप्पा टप्पा चाललेल्या आहेत, आणि तुम्हाला दिसत असेल तर इकडे बाळासाठी सुद्धा मी खाऊ बनवून घेतलाय, कारण का मला तिकडे किती वेळ लागेल सांगता येणार नाही, त्यामुळे लगेचच चपात्या पण बनवून घेतल्या. भाकरी अगोदरच बनवल्या होत्या, कारण की कणिक मुरेपर्यंत भाजी आणि भाकरी करून घेतली. इकडे तोपर्यंत प्राची बाळाला खाऊ घालते, आणि श्री आणि शौर्य म्हणजे भाऊ भाऊ दोघं जण हौदातले गप्पी मासे पकडण्याचा प्रयत्न करतात. चपात्या बनवून झाल्या, त्यानंतर आवरलं आणि मी निघाले त्या अतिशय महत्त्वाच्या आणि खास कामासाठी, अर्थात यूट्यूब हे घरातली कामं करत असताना करिअर म्हणून आपण कसं परस्यू करू शकतो याविषयीची काही माहिती लेक्चर मला तिथे घ्यायचं होतं. ते घेऊन मग परत आम्ही हॉटेलचं बिल पे करण्यासाठी आलोत, म्हणजेच बाळाचा जिथं वाढदिवस केला होता तिथले काही बिल्स वगैरे ते राहिलेले ते क्लिअर केले, आणि नंतर घरी आलोत. मस्तपैकी श्रीमान सरकारांचं इकडे जेवण चालू आहे. सायंकाळची वेळ आहे तर चहा तर हवाच, आणि त्यात गावाकडची सायंकाळ म्हणजे वा वा, काय विचारायलाच नको. मस्तपैकी सगळ्यांनी चहा घेतला. इकडे मुलांची डान्स प्रॅक्टिस चालू आहे, अभ्यास करून झाला, आणि थोडासा फ्री वेळ मिळाला की हे असे उद्योग यांचे चालू असतात. तुमची मुलं असं करतात की नाही सांगा. त्यानंतर माझ्या थोरल्या जाऊबाई पण आल्या होत्या. थोड्या वेळ आम्ही गप्पा टप्पा केल्या. आणि तुम्हाला सुद्धा जर यूट्यूब मास्टर क्लाससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर येत्या 20 सप्टेंबरला आपली नवीन बॅच सुरू होते. ॲडमिशन्स ओपन झालेले आहेत. रात्रीच्या स्वयंपाकाची पुन्हा तयारी सुरू झाली. इकडे दिसत असेल तर वरण्याच्या शेंगा म्हणजेच उसावरची शेंग केली आहे मी इथं बाळासाठी खाऊ बनवलं. आणि असा होता माझा गावाकडचा आजचा दिवस. चला भेटूया, बाय.